मित्रांनो, व्हिडिओची सिरीज खूप मोठी असेल मला मान्य आहे, पण तुमच्यासाठीच ही बनवतोय, खास करून आपल्या मराठी लोकांसाठीच, कारण आपल्या मराठी बांधवांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे। बरेचशा जणांना आपल्या महाराष्ट्राबाहेरच्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, पण पहिल्यांदाच आपल्या सबस्क्रायबरसाठी मी इथे उज्जैनला आलोय आणि असेच 12 ज्योतिर्लिंग तर करणारच आहे अर्थात, पण तुम्हाला सगळी माहिती मी मराठीमध्ये देणार आहे, एवढं तर नक्की आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुढे आपण पाहूया अजून खूप काही। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपला भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आजची आपली भटकंती चालली आहे मंगलनाथ मंदिरला। हो मित्रांनो, सांदीपनी आश्रम नंतर निघाल्यानंतर आपण आता पुढे चाललो आहे मंगलनाथ मंदिर, जे भगवान मंगलदेव यांना हे मंदिर समर्पित आहे। उज्जैनमधील खासियत हीच आहे की इथे विविध प्रकारचे मंदिर आहेत, त्यातील आपण आता सुरुवात करतोय भाग 6ला। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, मंगलदेवाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, म्हणजे एखाद्या वेळी असं पण ऐकतो की एखाद्या व्यक्तीला मंगल दोष आहे, हे आहे, तर त्यासाठी निवारण करण्यासाठी हे एक मंदिर उत्तम आहे। तुम्ही इथे आलात तर नक्की या। तुम्ही समोर पाहू शकता मंगलनाथ मंदिर आहे। जेव्हा मंगळ ग्रहाचा उगम झालेला होता तेव्हा इथे विशेष असं एक शिवलिंग आहे ज्याला मंगलनाथ मानलं जातं। तुम्ही समोर पाहू शकता, मंगलनाथाचं वाहन आहे भेड, म्हणजे अर्थात मेंढर। तर मित्रांनो, आता तुम्ही बघा इथे लाईन खूप आहे आणि खरंच बघायला गेलं तर मंगलदोषिक असे बऱ्याच गोष्टी असतात, मांगलिक असो किंवा काय असो, पण त्याचे सगळे निवारण इकडे केलं जातं। खूप वेळ लागला, ॲक्च्युली आम्हाला 1-1.5 तास तर लागलाच। मंदिर अजून बांधकामामध्ये आहे, पण उर्वरित व्यवस्थित होऊ शकतं पुढील काळामध्ये। आणि इथे तुम्ही समोर पाहू शकता मंगलदेवाची प्रतिमा, ही आपल्याला दिसते स्क्रीनवरती। आणि नंतर तुम्ही खाली उतरलात दर्शन घेतल्यानंतर तर इथे तुम्ही पाहू शकता मांगलिक दोष काढण्यासाठी विविध प्रकारच्या पूजा असतात, त्यातील तुमच्या चॉईसने तुम्ही पूजा घालू शकता, होम करू शकता, त्या प्रकारे इथे पूजा होतात। आणि सगळे हे आपले ब्राह्मण आहेत, ते पूजा करून आपल्या मंगल दोषाचं निवारण करतात। इथे एक भात पूजा म्हणून एक असते, जी शिवलिंगावर म्हणजे मंगलनाथाच्या शिवलिंगावर एक भात प्रकारे पूजा केली जाते। उज्जैनमधील मंगलनाथ मंदिर हे फक्त आध्यात्मिक दृष्टीने सुद्धाच महत्त्वाचं नाही आहे, तितकंच भौगोलिक म्हणजे जॉग्राफिकल दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण इथूनच आपल्याला मंगल ग्रहाचे थेट दर्शन होऊ शकतं असं शास्त्रज्ञ म्हणतात। आणि तुम्ही इथून पाहू शकता ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे जी कर्करेषा आहे आपल्या पृथ्वीभोवतीची, ती कर्करेषाचा बरोबर बिंदू हा इथे पडतो मंगलनाथ मंदिरला। म्हणजे विचार करा, आध्यात्मिक आणि सायंटिफिक आणि एक जॉग्राफिकल किती वेगळा मेळ आहे। असेच आपल्या सनातन धर्माचा हाच एक विशेष भाग आहे मित्रांनो। शिप्रा तटाजवळ तट आहे, तिथेच हे आपलं मंगलनाथ मंदिर आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या पूजा होतात, जसं मी तुम्हाला बोललेलो होतो तसंच इकडे आता मी थोडा वेळ आराम करतोय। तुम्ही इथे शिप्रा नदीच्या तटावर बसलात तर खूप बरं वाटतं, पण थोडाफार क्लिनिंग करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय। प्रशासनाने कृपया करून नोंद घ्यावी त्या गोष्टींची। आणि इथे आम्ही बसल्यानंतर आम्हाला एक भारीच एक सीन दिसला, म्हणजे तुम्ही पाहू शकता, मी इकडे आता निवांत बसलो आहे आणि बसल्यानंतर मी जेव्हा आकाशात सहज बघितलं तर मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे काय मंगळ ग्रह नाही, पण सूर्य जो होता ते एकदम क्लिअर दिसत होता, क्रिस्टल क्लिअर दिसत होता, कारण वातावरणामध्ये थोडासा अंधार पसरलेला होता आणि त्यामुळे पाहिला मी आपला सूर्यबिंदू आपला एक छान दिसत होता, तुम्ही ते पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण निघालोय मंगलनाथ मंदिरवरून आणि आता आपण चाललोय, सध्या आता सकाळपासून आम्ही फिरतोय। हॉटेलला चेक इन केल्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो। व्हिडिओची सिरीज खूप मोठी असेल मला मान्य आहे,
पण तुमच्यासाठीच ही बनवतोय, खास करून आपल्या मराठी लोकांसाठीच, कारण मी मराठीमध्ये चॅनल आपलं रन करतोय यासाठीच, कारण आपल्या मराठी बांधवांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. बऱ्याचशा जणांना आपल्या महाराष्ट्राबाहेरच्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, पण पहिल्यांदाच आपल्या सबस्क्रायबरसाठी मी इथे उज्जैनला आलो आहे आणि असेच 12 ज्योतिर्लिंग तर करणारच आहे अर्थात, पण तुम्हाला सगळी माहिती मी मराठीमध्ये देणार आहे एवढं तर नक्की आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो पुढे आपण पाहूया अजून खूप काय. पुढील भागामध्ये मित्रांनो आता मी हॉटेल चेक इन करतोय, कारण दिवसभर भटकंती केली आहे. हॉटेल चेक इन करणार आहे. हॉटेलचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. हॉटेल खूप उत्तम आहे आणि खिशाला परवडेल असं सोयीस्कर आहे. तर मित्रांनो, नक्की तिकडे गेल्यानंतर कॉल करून तुम्ही स्टे करू शकता हॉटेलमध्ये. आणि हॉटेलला स्टे केल्यानंतर आता येणारा जो भाग खूप विशेष महत्त्वाचा आहे. अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.